नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या आपल्या ऑनलाईन क्लासमध्ये सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। आज आपण गणित आणि बुद्धिमत्ता म्हणजेच मानसिक क्षमता चाचणी या विषयातील महत्त्वपूर्ण घटक म्हणजे वर्गसंख्या किंवा त्याला आकृतिबंधाच्या भाषेमध्ये चौरस संख्या असं म्हणतात। तर ह्या चौरस संख्या कशा असतात, या ठिपक्याच्या किंवा वर्तुळाच्या मांडणीने कशा मांडायच्या आणि केवळ त्या मांडणीने मांडायच्या का वेगळ्या पद्धतीने तयार करायच्या हे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून शिकणार आहोत। वरच्या बाजूला मी छोट्या वर्तुळांच्या सहाय्याने आकृतिबंध काढले। त्याच्यामध्ये बघा, हा पहिला आकृतिबंध, वरच्या ओळीमध्ये दोन वर्तुळ आहेत आणि खालच्या ओळीमध्ये दोन वर्तुळ आहेत। उभ्या ओळी आडव्या ओळी जर बघितल्या तर त्या सारख्या आहेत, म्हणजेच 2 गुणिले 2, हे 2 आणि हे 2 किती झाले, 4 झाले। त्याच्यानंतर उभ्या ओळी बघितल्या 3 ओळी आहेत, आडव्या ओळी बघितल्या 3 आहेत आणि प्रत्येक ओळीमध्ये 3 ठिपके किंवा 3 वर्तुळे आहेत, म्हणजे 3 गुणिले 3 एकूण किती झाले, 9। पुढच्या आकृतिबंधामध्ये बघा, 4 4 4 4 4 4 4 4 म्हणजे उभ्या आणि आडव्या ओळीमध्ये सारखी वर्तुळ काढलेली, ठिपके काढलेले, म्हणजे त्याला आपण गुणाकार रूपात असं लिहितो 4 गुणिले 4, म्हणजेच एकूण ठिपके किती आहेत, 16। त्याच्यानंतर इथं बघा, 5 5 5 5 अशा 5 ओळी, उभ्या पण 5 5 च्या 5 ओळी, म्हणजेच 5 गुणिले 5 हे होतं 25। म्हणजे ही जी अशी आकृतिबंधाची जी मांडणी असते, ठिपक्यांची जी मांडणी असते, उभ्या ओळी जेवढ्या आहेत तेवढ्याच आडव्या ओळी आणि एकूण ठिपके, म्हणजे ती एक संख्या तयार होते आणि ती संख्या म्हणजे चौरस संख्या किंवा त्या संख्येला वर्ग संख्या असे म्हणतात। अशा वर्ग संख्या आपण जर काढायला लागलो तर त्या असंख्य वर्ग संख्या आहेत, परंतु स्पर्धा परीक्षेमध्ये आपल्याला 30व्या वर्गसंख्येपर्यंत, 50व्या वर्गसंख्येपर्यंत किंवा कितवीच वर्गसंख्या जरी विचारलं तर ती काढायची कशी हे आपल्याला या घटकामध्ये शिकायचंय। आज आपल्याला याच्यातली बेसिक माहिती शिकायची, बेसिक ज्ञान घ्यायचंय आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला ट्रिकच्या सहाय्याने वर्गसंख्या कशा काढायच्या हे आपल्याला शिकायचं। पहा, आता हे आकृतिबंधाच्या सहाय्याने आपण शिकलो, आता आपण सांख्यिकी पद्धतीनं या वर्गसंख्या किंवा चौरस संख्या आपल्याला शिकायचं। तर बघा, पहिली वर्गसंख्या म्हणजे 1 गुणिले 1 बरोबर 1 चा वर्ग। आता याचं वाचन कसं करायचंय, 1 चा वर्ग म्हणजे 1 च्या डोक्यावर 2 नाही, ते 1 च्या तिरप्या बाजूला वरी 2 लिहिलेले आहेत, म्हणजे 1 चा वर्ग 1। त्याच्यानंतर 2 गुणिले 2 म्हणजेच 2 चा वर्ग आणि 2 चा वर्ग आहे 4। पहिली वर्गसंख्या 1, दुसरी वर्गसंख्या 4। त्याच्यानंतर तिसरा आहे 3 गुणिले 3 म्हणजे 3 चा वर्ग, 3 चा वर्ग आहे 9, म्हणजे तिसरी वर्गसंख्या आहे 9। चौथी वर्गसंख्या बघा, चौथी वर्गसंख्या काढताना 4 गुणिले 4 म्हणजे 4 चा वर्ग बरोबर किती, 16। पाचवी वर्गसंख्या 5 गुणिले 5 बरोबर 5 चा वर्ग बरोबर 25। 6 गुणिले 6 म्हणजे 6 चा वर्ग आणि 6 चा वर्ग आहे 36। पुढे सातवी वर्गसंख्या 7 गुणिले 7 म्हणजे 7 चा वर्ग आणि 7 चा वर्ग आहे 49। तुम्हाला परीक्षेत जर प्रश्न विचारला आठवी वर्गसंख्या कोणती, तर 8 गुणिले 8 म्हणजे 8 चा वर्ग होतो आणि तो आहे 64। अशाच पद्धतीने 9 चा वर्ग 81, 10 चा वर्ग 100, 11 चा वर्ग 121 हे गुणाकार करून सुद्धा आपण काढू शकतो, जर वेळेस असे आकृतिबंध काढण्याची आवश्यकता नाही। त्याच्यानंतर 12 चा वर्ग 12 गुणिले 12 म्हणजे 144, 13 गुणिले 13 म्हणजे 13 चा वर्ग 169, 14 गुणिले 14 म्हणजे 14 चा वर्ग 196, 15 गुणिले 15 म्हणजेच 15 चा वर्ग तो आहे 225, 16 गुणिले 16 म्हणजे 16 चा वर्ग तो आहे 256, 17 गुणिले 17 म्हणजेच 17 चा वर्ग आणि तो आहे 289, 18 गुणिले 18 म्हणजेच 18 चा वर्ग तो आहे 324। गुणाकार केल्यानंतर सुद्धा आपल्याला तो काढता येतो, असे ठिपके मांडण्याची आवश्यकता नाही। 19 गुणिले 19 म्हणजे 19 चा वर्ग 361, 20 गुणिले 20 म्हणजे 20 चा वर्ग 400। अशा पद्धतीनं आपल्याला 21 चा वर्ग काढता येतो, 22 चा वर्ग काढता येतो, 23 चा वर्ग, अशा पुढे कितीतरी असंख्य संख्यांचा वर्ग आपल्याला गुणाकार करून काढता येतो। आणि
या शिष्यवृत्ती नवोदयच्या परीक्षेमध्ये किंवा वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेमध्ये याच्यावरती प्रश्न येत असतात। मग हे आज आपण गुणाकार करून किंवा 20 पर्यंतचे वर्ग आपण जर काढले, अगदी सोप्या पद्धतीने काढले, परंतु मोठ्या संख्यांचे वर्ग काढताना त्याच्यासाठी आपल्याला काही टेक्निक्स, काही ट्रिक्स माहीत असणं आवश्यक असतं आणि त्या टेक्निक्स, त्या ट्रिक्स आपण पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून शिकणार आहोत। माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल आपले आभार। चॅनल आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू।